चला ऑल साइड सलामीरची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. सेमीफायनल नंबर 2 जिकडे टॉस जिंकला होता पद्मवीर अर्नाळा संघानं आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. आमचे ऑफिशियल पंच रेडी, बॅटर रेडी, बॉलर सर्व काही रेडी आहे. बिंदू आणि तपस्वी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. चैताली यांच्या हातामध्ये बॉल सोपविला गेलाय. पहिलं षटक मार्गाचा पहिला बॉल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग नव्हता परंतु चेंडू फक्त सिंगल साठी जातोय. पहा ऑलरेडी एक संघ पुरापडचा संघ खर्च मैदानावर फायनल मध्ये दाखल झाला. इकडून या दोन्ही टीमच्या रणनीती पुरापडा संघासमोर खेळत असताना कशा प्रकारे असणार आहे यावर सुद्धा चर्चा असणार आहे. खरोखरच होम ग्राउंड होतं तर होम ग्राउंड त्यांनी दाखवलेलं आहे. आताच आपण सामना पाहत आहोत तो काचेरी पाडा आणि मुक्काम पाडा याच्यामध्ये आपल्याला रंगत पाहायला भेटणार आहे. बघूया या सामन्यामध्ये काय होतोय ते. चैतलीच्या हातामध्ये चेंडू आहे. सुरुवात चांगली आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, लॉफ्ट केलाय. लॉफ्ट पॉवरफुल स्ट्रोक, युरो पॉवर षटकार 6 धावा. येस डीजे, थँक्यू. युरो पॉवर षटकार कशा प्रकारे फटका एक्झिक्यूट केला गेला होता आणि चेंडूला पाठवलं होतं षटकारासाठी. 3 चेंडूचा खेळ झाला. 7 धावा दाखलकर. पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि चैताली पुन्हा एकदा सज्ज होतोय. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग. इतक्या वेगाने आले होते तितकं सुद्धा माहित आहे आणि वेगाने येत असताना डॉट बॉल निर्धाव चेंडू येतोय. पुन्हा एकदा सज्ज होतोय. समोर डाऊन द ग्राउंड. येस, पुन्हा अजून एक षटकार. 6 धावा. कौस्तुभ पारितोषिक आलेला आहे. जर तपस्वीने लगातार 3 षटकार ठोकले सचिन पाटील यांच्याकडून 1000 रुपये आणि जर 2 विकेट घेतले तर एवन जोडी परेश भोर यांच्याकडून 500 रुपये. क्या बात आहे. पहा दोन्ही ठिकाणून पारितोषिक लागले. शेवटचा अंतिम चेंडू या पहिल्या षटकातील 1-3. 13 धाबा ही सुरुवात आहे. बॅटच्या टोला लागत असताना चेंडू डेक्लर झोन मध्ये. पहिलं षटक संपलं. 14 धाबा दाखलकर. सेमीफायनल नंबर 2. कुठे जाऊ नका, पाहत राहा. आगरी युवा प्रतिष्ठान आयोजित आगरी महिला प्रीमियर लीग 2025 क्रिकेटचा महासंग्राम विथ स्ट्राइट व्ह्यू लाईव्ह ऍक्शन इन डिबेट नेटवर्क. थँक्यू. एका गोष्टीचा उल्लेख करायचा वाटतो. ऍक्च्युली गोलंदाज मध्ये चेंजिंग होत आहे. पहिल्या मॅच मध्ये दुसरं कोणी होतं, आता जेस्मिता आलेली आहे. चेंजिंग होतंय तर त्यांचं मीटिंग घेतलेलं आहे. काय करायचं आपल्याला, ही मॅच आपल्याला काढायची आहे त्या पद्धतीने खेळत आहे. टीम मीटिंग मध्ये काय घडलंय आता कळायला मार्ग नाहीये. जस्मिताच्या हातामध्ये चेंडू सोपविले गेला आणि दुसरं षटक मार्गस्थ आहे. 14 धाबा दाखलकर. पहिला बॉल मिस. यासाठी सोपवलं गेलं की काय, मी बोललेलो जस्मिताच्या हातात बॉल दिलेला आहे. बघूया दुसरा चेंडू कशा प्रकारे. 1-4 ही सुरुवात आहे. जस्मिता पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू. फुल टॉसला तितकं पॉवरफुल बनवता आला नाही. समोर खेळण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग. तोपर्यंत कुठे आहे आमचे ऑफिशियल पंच सांगतायत सिंगल आले गेले आणि फक्त 15 धाबा दाखल करते. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पहा चर्चा होते. चर्चा का होत नाही, चर्चा होणं गरजेचं. सेमीफायनल नंबर 2 ची मॅच आहे. इकडून जिंकणारा संघ डायरेक्टली फायनल मध्ये खेळणार आहे. श्री गणेश पुरपाडा या संघासमोर पुन्हा एकदा सज्ज होतोय. बराच बाहेर. पहा हे होतोय. महिलाच्या मॅच आहेत, सोपं नसतं चेंडूला टाकणं आणि गॅदर करणं. त्यासाठी तो प्रयत्न कायम सुरू आहे. 1-6 16 धाबा दाखल करते. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला चांगली फिल्डिंग. सिंगल साठी पुन्हा एकदा चेंडू जातोय. 1-7 17 धाबा दाखल करते. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेलाय. बिग मॅच, मोठी मॅच होण्याची शक्यता आहे. ब्रेकथ्रू पाहतोय समोर मुक्कामपाडा संघ आणि ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लॉफ्ट पुन्हा युरो पॉवर षटकार. मी तुम्हाला बोललेलो ही तपस्वी पाटील आहे, ही मारू शकते आणि 3 षटकारासाठी सचिन पाटील यांच्याकडून 1000 रुपये आहेत. 1000 रुपये आहेत. 1 षटकार लागलेला आहे. 2 षटकार मारायचे आहेत. तपस्वीच्या बॅट मधून आतापर्यंत 8 चेंडू मध्ये 20 धाबांचं योगदान आहे. विसरून चालणार नाहीये. 28 रन. बॅटच्या टोला लागत असताना पहिला अटेम्प्ट सुटला, दुसरा अटेम्प्ट सुद्धा सुटला. नगरकार झेल सुटला गेलाय. 24 धाबा.
वेगाने सुरुवात झाली. पद्मवीर प्रसन्न अर्नाळा या संघाची जेवढे शेवटच्या आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा हो डॉट 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 निर्धाव 2 षटक संपली. 24 धावा फलकावर. खरोखर चांगल्या रीतीने पार पडलेला आहे. काय गोलंदाजी केलेली आहे असं म्हणावं गेलं तर एक बोलामध्ये 2 धावा म्हणजे 24. 12 मध्ये 24. आणि बघूया तिसरं षटकार कोण टाकता येते. हा इकडून संघ थोडासा अडचणीत आहे. मुक्कामपडाचा संघ कांगारू मुक्कामपडा 11 या संघ. परंतु या अडचणीत येत असताना तिसऱ्या षटकामध्ये चला ग्राउंड वरती पाणी द्यायचं आहे. पण मला एक विनंती आहे, प्रेक्षकांनी काय बोलायचं नाही. प्रेक्षक मेघन पाटील तुमच्या पाठी कोणतरी मध्ये बसलेला आहे मुलगा, त्याला पाठी घ्यायचा आहे. कोणीही गडबड करू नका, प्रेक्षकांनी बोलायचं नाही. चांगल्या रीतीने सामना चालू आहे, कोणीही बोलू नका बाहेरून. पहा किती धावा आहेत. चोवीस धावा 24. 2 षटक संपलेत आणि 24 धावा दाखल करते. चला टीम मीटिंग कमी घ्या. झालं असेल तर क्षेत्ररक्षक लावा मुक्काम पडा. आणि त्यानंतर चला काय पारितोषिक आलेला आहे. तपस्वीस एक षटकार ठोकला 1000 रुपये. कॅश रोख नागेश चव्हाण यांच्याकडून 1000 रुपये. एक षटकार ठोकला की 1000 रुपये. भावनाच्या हातामध्ये चेंडू आहे. ओ मिस झाला गेला. इतक्या वेगाने चेंडू, इतक्या वेगाने तरी चेंडू. पण पारितोषिक आहे. एक षटकार ठोकला 1000 रुपये. पण लगातार 3 विकेट घेतले एवन जोडी परेश भोईर यांच्याकडून 500 रुपये. लगातार 3 विकेट घेतले एवन जोडी परेश भोईर यांच्याकडून 500 रुपये. पहा भावनाच्या हातामध्ये पुन्हा चेंडू. ओ वेगवान वेगवान चेंडू वेगवान. पहा गोलंदाजी कशा प्रकारे होते. विकेट येत नाहीयेत परंतु थांबवण्याचा प्रयत्न कायम सुरू ठेवला गेला. तपस्वीसाठी 1000 रुपये लागलेले आहेत. एक षटकार ठोकला का नाग्याकडून 1000 रुपये. नाग्या चव्हाण यांच्याकडून 1000 रुपये आहेत. पण 2 विकेट घेतले का परेश भोईर यांच्याकडून 500 रुपये. भावनाच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू आहे. फुल टॉस समोर डाऊन ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग. पहा अशा प्रकारच्या फिल्डिंग करणं सोपं नसतं. ज्या वेळेला पटका एक्झिक्यूट केला होता जवळपास लॉंग ऑफ निवडलं होतं आणि लॉंग ऑफ निवडून येत असताना ते चेंडूला अडवलं गेलं आणि फक्त एकच धाव आली गेली. 27 धावा दाखल करते. 2.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेलाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. फेकी ओ आता मात्र येस गाडी बाद. फिंगर गॉन अप. पहिल्या विकेटचं बदन आणि आता मात्र बिंदूला बाद व्हावं लागलंय. गॉन. कमिटी मेंबर इजा झाली असेल तर लक्ष द्यायचं आहे. चला कमिटी मेंबर लेडीज कोण असतील तर जायचं आहे. दुखापत असेल तर जायचं आहे. कमिटी मेंबरनी सुद्धा दाखल घ्यायचे आहे आणि टीमचे मेंबर कॅप्टन आहेत त्याने सुद्धा
दाखल घ्यायची आहे. सत्तावीस 2.4 चेंडूचा खेळ झाला गेला. 27 धावा दाखल करतोय. 1000 रुपयाचं पारितोषिक आहे तपस्वी पाटील नाग्या एसटी पाडा यांचे चव्हाण यांच्याकडून. ओ ऑनसाइड खेळण्याचा प्रयत्न 1000 रुपये कॅश. 1000 रुपये षटकार. नाग्या चव्हाण यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे आणि ते पारितोषिक सुद्धा आलेलं आहे. थँक्यू 33 रन 33 धावा 29 धावा 29 रन तपस्वीच्या बॅट मधून आले गेलेत. आता एक धाव जर झाली तर आता मात्र मैदान सोडावा लागणार आहे तपस्वीला. लास्ट बॉल आफ्टर 3rd ओव्हर. ओ ये क्या हुआ. नो चेंडू. कस्तूप काय बक्षीस लागलेलं आहे पारितोषिक. जर तपस्वीनी हॅट्रिक षटकार मारले 3000 रुपये. नाग्या चव्हाण 3 षटकार साठी 3000. आता तपस्वीसाठी एकच धाव महत्वाची. ओ क्लीन बोल्ड. ओ हो विकेट ब्रेक थ्रू दांडी गोल गॉन. ओ ये क्या हुआ. कोणालाच ठाऊक नाही. फ्री हिट आहे. नाही मला नाही तुम्हाला नाही ऑफिशियल पंचाला कोणालाच ठाऊक नव्हता फ्री हिट चेंडू होता. हा गुपित चेंडू होता मला तरी वाटते. खरोखरच कोणालाच माहिती नाही. हा कस्तूप कोणालाच माहिती नाही. कोणालाच ठाऊक नव्हता. 3 शेवटचा आणि अंतिम चेंडू अजूनही 34 धावा धावपलकावर. एक मिनिट षटक संपलं. ओव्हर झाली आहे. 3 षटक संपली. 34 धावा धावपलकर. या ऐकूया डिझेल आणि त्यानंतर बोलूया. थँक्यू. भाविकाच्या हातामध्ये चेंडू आहे. शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. 34 धावा दाखल करते. 3 षटक संपली गेलेत. भाविका आणि आता बघूया कशा प्रकारची रणनीती आहे. कुठे पोहोचायचं आहे. किती धावांपर्यंत टार्गेट सेट करायचंय. पहिला बॉल. ओ बॅकफुटर जाण्याचा प्रयत्न. चेंडू खालीच राहिला आणि खाली राहता डॉट बॉल. लगातार 3 डॉट जर काय आले. ओ आता अजून एक डॉट बॉल जर का आला तर A1 जोडी परेश भोर यांच्याकडे 200 रुपयाचं पारितोषिक असणार. लगातार 3 डॉट आले. A1 जोडी परेश भोर यांच्याकडून 200 रुपये. भाविकाच्या हातामध्ये पुन्हा चेंडू. पुन्हा तोच प्रयत्न. 200 रुपयाचं पारितोषिक A1 जोडी परेश भोर यांच्याकडून भाविकासाठी. डेड बॉल आहे. डेड बॉल काय. हॅलो अंपायरने लक्ष द्यायचं आहे. अंपायरचा निर्णय अंतिम राहील. डेड बॉल आहे तर डेड बॉल. डेड बॉल आहे. अंपायरचा निर्णय अंतिम. भाविका कुडू जर यांनी 3 विकेट घेतले हॅट्रिक तर ऋषाल कुडू यांच्याकडून 1000 रुपये. जर हा बॉल डॉट घेतला का परेश भोईर A1 जोडे यांच्याकडून 200 रुपये. ओ बॅटची एज पाठीमागे चेंडू निघून गेला आणि पाठीमागे चेंडू निघून जात असताना फक्त एकच धाव आली गेली. 36 धावा धावपल करते. 30 धावा म्हणजे आता तपस्वीला मात्र मैदान सोडावं लागणार. हॅलो तपस्वी भांजी तुम्हाला मैदान सोडावं लागेल कारण की तुमच्या 30 रनचा पूर्ण झालाय. रूल बाय रूल कमिटीचा निर्णय आहे. रूल बाय रूलने चालायला लागते म्हणून तुम्हाला मैदान सोडावं लागेल.
प्रचिती नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. 36 रन 36 धावा. ओ काय जबरदस्त चेंडू, काय जबरदस्त चेंडू. आता अशा प्रकारचे चेंडू येत असताना पाठीमागे क्षेत्ररक्षकाने कशा प्रकारे प्रयत्न केले पाहिजेत. आता यामध्ये चुकी कोणाची. एका चेंडूने किती खेळाडूंना बीट केले. 2. पहिला बॅटर रेडी, त्यानंतर ओ पुन्हा 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 डॉट. काय जबरदस्त गोलंदाजी आहे. आता हा जर निर्धाव आला तर 200 रुपयाचं पारितोषिक परेश भोईर कडून असणार आहे. A1 जोडी 37 धावा. लास्ट बॉल. ओ नो नो आणि नो चेंडू येत असताना नो +1 म्हणजे तब्बल 2 धावा. 39 धावा. यष्टांवर लागलाय. एकच धाव असणार आहे. स्ट्राईक चेंज नाहीये. यष्टांवर लागलाय. फक्त 9 ची रन असणार आहे. यष्टांवर लागल्या कारणानं धाव नसणार आहे. नेक्स्ट बॉल फ्री हिट. लास्ट बॉल फर्स्ट इनिंग. ओ वेगवान निर्धाव. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 38 धावा दाखल 39 धावांचं टार्गेट सेट केले गेले. पद्मवीर प्रसन्न अर्नाळा या संघानं मुक्काम पाडा या संघासमोर. इनिंग ब्रेक आहे आणि अप्रतिम बॉलिंग दाजी. काय बॉलिंग दाजी केलेलं आहे. खरोखरच मानलं मी. पहिली मॅच उपविजेता, पण जी मेहनत घेतलेली आहे कांगारू मुक्काम पाडा अर्नाळा उत्तर विभागाने अप्रतिम. खरोखरच खरोखर यावर चर्चा करणार आहोत. इनिंग ब्रेक आहे आता आणि 39 धावांचं टार्गेट जे सेट केले गेले पद्मवीर प्रसन्न अर्नाळा या संघानं मुक्कामपाडा कांगारू 11 या संघासमोर. कुठे जाऊ नका, पाहत राहा. आगरी युवा प्रतिष्ठान आयोजित आगरी महिला प्रीमियर लीग 2025 क्रिकेटचा महासंग्राम. स्ट्रेट वेव्ह लाईव्ह ऍक्शन इंडिपेंडेंट नेटवर्क. थँक्यू. चला क्षेत्ररक्षक लावा. चला पद्मवीर प्रसन्न अर्नाळा संघ क्षेत्ररक्षक लावा. टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये घ्या. जर काय झाले असेल तर क्षेत्ररक्षक लावा. ऑलरेडी आपण खूप उशिरा आहोत. अजून एक मॅच बाकी आहे. त्यानंतर मुक्कामपाडा कांगारू 11 आपले 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. 5 सेमीफायनल नंबर 2 जिकडे आगरी युवा प्रतिष्ठान आयोजित आगरी महिला प्रीमियर लीग 2025 पर्व पहिले स्पर्धा जे आपल्या पुरापाड्याच्या ऐतिहासिक मैदानावर आपल्या भेटीला आली गेले. 39 धावांचं टार्गेट जे सेट केले गेले पद्मवीर प्रसन्न अर्नाळा या संघानं मुक्कामपाडा कांगारू संघासमोर. काय घडणार आहे. या धावांचा पाठलाग की बचाव आमच्या सोबतीने जोडले गेल्यात. परेश भोईर या ऐकूया परेश भोईरला. बरोबर आहे. 39 चा टार्गेट आहे. बघूया हर्षाली कडू आणि बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतायत. चला सामना क्षेत्ररक्षण लावायचा आहे. महेंद्र तुम्ही कोण आहेत ते नाही, तुम्ही जायचं.
पण तुम्ही जायचं नाही तिकडे. चला कमिटी मेंबर, तुमचा काय निर्णय असेल झाला असेल तर त्वरित बाहेर निघायचं आहे. कोण पण असू द्या. चला, शिस्तबंधू आहेत आमचे कमिटी मेंबर. खरोखरच एक अलाउन्स केला का बाहेर निघतात, याला सांगतात कमिटी मेंबर. आणि आमच्या महेंद्र, थँक्यू थँक्यू थँक्यू. चला, सलामीरची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. हर्षाली कुडू आणि पूजा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि 39 धावांचं टार्गेट सेट केले गेले. एक मिनिट पद्मवीर प्रसन्न अर्नाळा 12th मॅन एक्स्ट्रा खेळाडू पाठवायचंय. चला, पहिलं षटक मार्गस्थ येण्यास बिंदूच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. 21 अंक आहे. 24 मध्ये 39 या 21ला सेट करत असताना सलामीरची जोडी मैदानाच्या आतमध्ये अटीतटीचा सामना आहे. प्रेक्षकांनी कोणीही बोलू नका, बाहेरून कोणीही बोलू नका, शांतपणे मॅच बघायची आहे. एक मिनिट ऑफिशियल पंच बॉलरला पहिलं सांगा क्षेत्ररक्षक बघा, त्यानंतर गोलंदाजी करा, जेणेकरून आम्हाला कोणालाच त्रास नकोय. पहिलं तुम्ही क्षेत्ररक्षक बघा आणि त्यानंतर तुमचे पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाका. ओके, ऑल सेट. आमचे ऑफिशियल पंच रेडी, बॅटर रेडी, बॉलर रेडी, सर्व काही रेडी आहे. तिकडे पहिला बॉल, ओ कडक 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 स्ट्रोक, युरो पॉवर षटकारने सुरुवात झाली. येस, 6 धावा. काय फटका ठोकलेला आहे, एक नंबर फटका. हर्षाली कुडू यांच्याकडून हवाई फायर, दर 3 षटकार ठोकले. थँक्यू. 3 षटकार ठोकले. एवन जोडी परेश भोईर यांच्याकडून 500 रुपये हर्षाली कुडू यांना. थँक्यू. वीरेंद्र कडू यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपये. पहा, हर्षाली कोडूच्या प्रत्येक षटकाराला जितेंद्र कोडू यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक असणार. पहा, परेश 2 महिने अगोदर तुमच्या गावामध्ये मुक्कामपाडा प्रीमियर लीग झाली. आता त्या लीग मध्ये इतकी मजा नाही तितकी इकडे येते. आणि इलेक्शनच्या बाहेर असल्या कारणाने वाईट चेंडू घोषित केला गेला. डेड बॉल आहे का? गौरव पाटील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. ओ, चांगली फिल्डिंग. कदाचित त्या चेंडूने जवळपास षटकार वाचवला गेला आणि सिंगल आले गेले. चर्चा का नाही होणार? सेमीफायनल नंबर 2 आहे. इकडून जिंकणारा संघ डायरेक्टली श्री गणेश पुरापाडा या संघासमोर 2 हात करणार आहे या ग्रँड फिनाले मध्ये. ते विसरून चालणार नाहीये. 2 मध्ये 7 ही सुरुवात. 39 धावांचं टार्गेट सेट केले गेलंय. ओ, समोर ऑन साइडला लॉट, फटका मारलेला आहे. हीरो पॉवर हवा में बादल छाए हुआ फटका गेलेला आहे. काय फटका मारलेला आहे. आणि कांगारू टीम जर जिंकली तर 91-92 गौरव पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. काय फटका आहे कस्तूप, तुम्हाला काय वाटते या फटक्याबद्दल? नाही, युरो पॉवर लावली होती. इतकी पॉवर लावली होती ना त्या फटक्यामध्ये, परंतु अजून मॅच संपलेली नाहीये. 20-20च्या इक्वेशनला येत असताना एखादा डॉट, एखादा विकेट या मॅच मध्ये जिवंत ठेवेल आणि जिवंत ठेवत असताना तो प्रयत्न करावा लागणार आहे या मॅच मध्ये. पद्मवीर प्रसन्न या संघाला काय करून या कमबॅककडे षटकार लागलेला आहे, तर तिसरा लागला एवन जोडी परिवार यांच्याकडून 200 रुपये. नाही, तिसरा नाही. आता तिसरा षटकाराची गरज नाहीये, आता एखाद्या विकेटची गरज आहे. इकडून मॅच कदाचित एकतर्फी नको व्हायला.
त्यासाठी एखादा विकेट पारितोषिक बघा कौस्तुभ काय लागलेला आहे. जर कांगारू सामना जिंकला तर गौरव पाटील 91-92 यांच्याकडून 1000 रुपये आहेत. हा पारितोषिक भरपूर लागलेत परंतु एखादा विकेट ओ लेग स्टंपच्या कुठे बाहेर 20 धावा धावफलकावर 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. थोडस प्रेशर आहे दबाव आहे. ओ निर्धाव चेंडू उत्कृष्ट अशा गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये. पुढचा चेंडू बघूया. ओ सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धावेमध्ये समाधान. धाव संख्येत होते 1 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 21. 11 चेंडू 11 धावा. 18 चेंडू 18 धाव्यांची गरज आहे. 18 चेंडू 18 धावा. आणि या ऐकूया डिझेल आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. हॅलो धन्यवाद डीजे. हॅलो लगातार 3 षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक. परेश भोईर आता लगातार एवन जोडी. परेश भोईर एवन जोडी. तो प्रयत्न कुठलाच बॉलर बॅटर करणार नाहीये. नक्कीच कोणी करणार नाही. 18 या इश्युएशनला येत असताना काय एखादा विकेट येईल का कौस्तुभ. पण समोरील टीम सुद्धा कांगारू आहे. कांगारू 11 त्यांना कांगारू ट्रेन केलेलं आहे. तुला माहित आहे बॉलरचं नाव प्रियल. ओके प्रियल. प्रियलच्या हातामध्ये चेंडू आहे आणि अशा वेळेला पहिला बॉल. ओ सुंदर. हा मॅच संपलेली नाहीये. या अगोदर चर्चा झाली होती. मॅच संपलेली नाहीये आणि प्रियलवर खूप मोठी जबाबदारी दिली गेली. पहिला चेंडू पायावर आदळला. पाठीमागे चेंडू चांगलं अडवलं गेलं होतं आणि डॉट बॉल. ओ लेग स्टंपच्या बाहेरून येत असताना बाहेरच राहिलाय. खराब चेंडू. अवांतरशी 1 धाव. धाव संख्येत होते 1 ने भर. ओहो 6. जीने के 4 दिन बाकी है बेकार दिन. धन्यवाद डीजे. लगातार 3 षटकार. परेश भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. लगातार 3 षटकाराची सुद्धा गरज नाहीये. 2ची सुद्धा गरज नाहीये. फक्त 11 धावांची गरज आहे. 16 मध्ये 11 या 21 मॅच आली गेले. 16 सुंदर यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळते. आता तुमच्या षटकाराने एकतर्फी मॅच केली गेली. समोर सुद्धा संघ खेळतो विसरून चालणार नाहीये. तुम्ही त्यांना सुद्धा सपोर्ट करा. समोरचा संघ सुद्धा बलाढ्य आहे. हे विसरून चालणार नाहीये. कौस्तुभ बरोबर बोललास तू. जर काय तपस्वीने झेल टिपला 200 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे परेश भोईर यांच्याकडून. तपस्वी 14 मध्ये 10 या 21 मॅच आणून थांबले गेले. ओ पुन्हा सुंदर. जर का तपस्वीने जेल पकडला तर एवन जोडी परेश भोईर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. ओ सुंदर. ओ झेल सुटलाय. बघूया मॅच सुटते का. कॅच सुटेगा तो मॅच सुटेगा. बघूया कॅच सुटलाय. कौस्तुभ तुला काय वाटतंय. 2 षटक संपले आणि 30 धावा धावफलकावरती 12-9 या 21 मॅच आणून थांबली गेली. या ऐकूया डिझेल आणि त्यानंतर बोलूया. अटीतटीचा सामना आहे. यस डीजे. जर कांगारू टीम मुक्कामपाडा हरणाला उत्तर मॅच जिंकली. गौरव पाटील 91-92 म्हणजे 91-92 यांच्याकडून 1000 रुपये आहेत. जर कांगारू मुक्कामपाडा टीम जिंकली का गौरव पाटील यांच्याकडून 1000 रुपये आहेत. विकेट येत नाहीये. ब्रेक थ्रू नाही येत आणि अशा वेळात संचिता नवीन गोलंदाजी तपस्वी नवीन गोलंदाजी मार्कवर. इकडून काय तो प्रयत्न असेल का. 12 मध्ये 9. 12 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. तपस्वीच्या लगातार 3 षटकाराला 3 विकेटला
500 रुपयाचं पारितोषिक परेश भोयर एवन परेश सोडी भोयर. यांच्याकडून असणार आहे. पहा विकेट नाहीये, ती सर्वात खंतीची गोष्ट आतापर्यंत राहिली गेली. तपस्वीसाठी लगातार 3 विकेटला एवन जोडी परेश भोयर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लावलं गेलंय. पहा चर्चा होते, चला 2 खेळाडू चर्चा करतात. पूजाच्या बॅट मधून 20 धाबा आल्यात 8 चेंडू मध्ये आणि हर्षाली कुडू यांच्या बॅट मधून 8 धाबा. ओ निर्धाव निर्धाव निर्धाव. अरे एक मिनिट थांबायचं, 1 मिनिट. पंच ओ बाहेरून बोलू नका. पंचाचा निर्णय अंतिम राहील. बाहेरून बोलू नका. बाहेरून बोलू नका. कृपया विनंती आहे, बाहेरून बोलू नका. बाहेरून बोलू नका प्लीज, कृपया विनंती आहे, बाहेरून कोणी बोलू नका. थांबा एक मिनिट थांबा. एक मिनिट थांबा. पंच, वाद घालू नका. 1 मिनिट थांबा. पंच कमिटी निर्णय घेईल. सगळ्या विनंती आहे की वाद घालू नका. पंच डिसिजन घेतील काय घ्यायचं ते. तुम्ही बाहेरून बोलू नका प्लीज. सगळ्यांना विनंती आहे, पंच निर्णय घेतील काय असेल ते. बाहेरून कोणीही बोलू नका. पंचाचा निर्णय अंतिम राहील. बाहेरून कोणी बोलायचं नाहीये. कोणी बोलायचं नाहीये. बाहेरून कोणी बोलायचं नाहीये. खेळ असतो. कोणी बोलायचं नाहीये बाहेरून. पंचांचा निर्णय अंतिम राहील. थर्ड अंपायर थर्ड पंचाचा इशारा. हो पंच तुम्ही यायचं आहे. तिसरा पंच आउट दिला का. तिसऱ्या पंचांकडे इशारा जातोय आणि गडी बाद होतोय. गडीला परतावा लागतं मैदानाच्या बाहेर. आउट होतोय मैदानाच्या बाहेर. आउट. तिसरा पंचाचा निर्णय अंतिम राहील. बाहेरून कोणी बोलू नका प्लीज, कृपया बाहेरून कोणी बोलू नका. वाद घालू नका प्लीज, कृपया विनंती आहे. YouTube लाईव्ह आहे. वाद घालू नका.
सामन्याला सुरुवात करायची आहे. हो सामन्याला सुरुवात करा. पंच केसरीनाथ पंच मेघन सामन्याला सुरुवात करायची आहे. एक मिनिट थांबा. 1 मिनिट. पंच केसरीनाथ. चला मॅच चालू करा. चला पंच मॅच चालू करा. आणि 9 धावांची गरज. 11 मध्ये 9 या इक्वेशनला मॅच आली गेली. चला पंच मॅच चालू करा. फुल टॉस चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. सिंगल आले गेले. पहा या अगोदर विकेट आली होती. ओ दुसरी धावेचा प्रयत्न. इकडे काय ओ डायरेक्ट हिट स्वतः घेऊन गेलो तर चेंडूला. अजून एका विकेटचं बदल. लगातार दुसरा आलाय. गॉन. टाक्यू. चला बॅटर पाठवा. बॅटर कांगारू. चला कमिटी मेंबर ग्राउंड खाली करा आणि मॅच चालू करा. चला
चला मॅच चालू करा. चला मॅच चालू करा. चला पंच मॅच चालू करा. हॅलो हॅलो. सर्वांना विनंती आहे की ग्राउंड रिकामी करा. सर्वांना विनंती आहे की ग्राउंड रिकामी करा. प्लीज प्लीज कृपया. सर्वांना विनंती आहे की ग्राउंड रिकामी करा प्लीज. पुढचा सामना होऊ द्या प्लीज 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 प्लीज. ग्राउंड खाली करायचं आहे सगळ्यांनी. प्लीज कृपया ग्राउंड खाली करा प्लीज. ग्राउंडच्या बाहेर उतरायचं आहे. विनंती आहे ग्राउंडच्या बाहेर उतरायचं आहे. मॅच सुरू करायची आहे प्लीज. सगळ्यांना विनंती आहे प्लीज प्लीज ग्राउंडच्या बाहेर उतरा प्लीज. सर्वांना विनंती आहे. सर्वांना विनंती आहे ग्राउंडच्या बाहेर उतरा प्लीज
प्लीज प्लीज प्लीज प्लीज. हे बघा हे बघा हे बघा, तुम्ही भांडणं करता, तुम्हाला दुनिया बघते पूर्ण युट्यूब वर. लक्ष ठेवा, आगरी प्रीमियर लीग आहे, आगरी आगरी परिवाराचं तुम्ही नाव खराब करता एवढं. चला 10 मध्ये 8, 4 चेंडू झालेत, 4 चेंडू, 2च चेंडू झालेत, 2 चेंडू, 2च चेंडू झालेत. चला क्षेत्ररक्षक लाभा आणि समोर सर्वांनी बाजूला व्हा, समोर सर्वांनी बाजूला व्हा. आता 10 चेंडू मध्ये 8 धावांची गरज आहे. 2 चेंडूचा खेळ झाला गेलाय. 2 चेंडू आणि 31 धावा. 10 मध्ये 8, 10 चेंडू 8 धाब्यांची गरज. चला चला चला, थोडीशी घाई करा, चला प्लीज प्लीज. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. जे बाहेरचे प्रेक्षक आहेत त्यांनी बाहेर उतरायचं आहे. प्लीज कृपया सर्वांना विनंती आहे, मैदानाच्या बाहेर उतरायचं आहे. प्लीज सामन्याला सुरुवात करा. चला सज्ज होतोय. तपासू. फुल टॉस, फुल टॉस. सुंदर चौकार, सुंदर चौकार, चौकार सुंदर चौकार. फ्री हिट, फ्री हिटचा इशारा पंच केशरीनाथ यांचा. धन्यवाद डीजे. फ्री हिटचा इशारा पंच केशरीनाथ यांचा. चौकार आणि फ्री हिट. 10 चेंडू आणि 3 धावा. 10 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. बघूया कोणता संघ फायनल मध्ये एंट्री करतोय. तपासवी बघूया. चेंडू मारला उंचावरून आणि सुंदर सुंदर झेल. गडी भरतोय वंदनाच्या रूपाने आणि फ्री हिटचा इशारा आहे. फ्री हिट होती, फ्री हिट होती. फ्री हिटला आउट नाहीये, फ्री हिटला आउट नाहीये. फ्री हिट आहे, फ्री हिटला आउट नाहीये. फ्री हिट, फ्री हिट होता, नो बॉल होता, फ्री हिट होतोय. फ्री हिटला आउट नाहीये. 9 चेंडू आणि 3 धावा. 9 चेंडू 3 धावा. बघूया. ओहो, चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. 8 चेंडू 2 धावा. 8 चेंडू 2 धावा. पुढचा चेंडू तपस्वी यांचा सामना करतील. ओहो, आणि सामना जातोय कांगारू 11च्या या संघाकडे. कांगारू 11 सरळ जातोय फायनल मध्ये. सुपर फायनल. आला रे आला चकडेवाला ना वसुली चकड्यामध्ये, ना वसुली चकड्यामध्ये. आमचं शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. यो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. फायनलचा सामना, फायनल सामना कांगारू वर्सेस श्री गणेश 11 श्री गणेश पुरापडा.